सर्व आरोग्य विभाग परीक्षेच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या व स्वच्छता निरीक्षकासाठी विशेषतः अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, मीरा भाईंदर असेल यामध्ये जो सिलेबस आलेला आहे, एखाद्या महानगरपालिकेमध्ये सिलेबस स्वच्छता निरीक्षण आलेला आहे, त्यामध्ये फूड सॅनिटेशन हा शब्द दिलेला आहे. फूड सॅनिटेशन एकच शब्द दिला असला तरी तो मर्यादित नाही आहे, त्यामध्ये भरपूर 7-8 टॉपिक कव्हर होतात. एखादी पोस्ट काढायसाठी तर तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे, जो तांत्रिक संदर्भात आपल्याला त्या पद्धतीनंच करायचं आहे. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये पाहिलं होतं अन्न शिजवण्याच्या पद्धती. आता याच्यामध्ये अन्ननाश पाहू, जे फूड सॅनिटेशनच्या संदर्भातच उपयोगी आहे. ओके, सर्वप्रथम डेफिनेशन पाहू. अन्ननाश ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पदार्थाचे भौतिक, रासायनिक, सूक्ष्मजैविक, संवेदनात्मक गुणधर्म बदलतात व ते मानवास खाण्यास अयोग्य ठरते. याला अन्ननाश आपण म्हणतो. अन्ननाश हे अन्नात नकोशे बदल घडवून आणते आणि ते बदल वास, स्पर्श किंवा नजरेने ओळखता येऊ शकतात. म्हणजे समजा एखादी भाजी आहे तर ती भाजी खराब झाली तर ते चवीनुसार तुम्हाला कळतं की किती खराब झालेली आहे. ओके, त्यानंतर काही अन्नपदार्थ हे तुम्हाला रंगावरून कळतात की ते खराब झालेले आहे. अशा प्रकारे अन्ननाशची व्याख्या किंवा हे आहे. अन्ननाशावर आधारित अन्नाचे वर्गीकरण. अन्नपदार्थ त्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार 3 गटात वर्गीकृत केलेले आहेत. तर ते आहेत नाशवंत म्हणजे पाण्याचे प्रमाण जास्त असलेले, अर्धनाशवंत म्हणजे पाण्याचे प्रमाण मध्यम असलेले, आणि खराब न होणारे म्हणजे पाण्याचे प्रमाण कमी असलेले. पाण्याच्या प्रमाणानुसार याचं वर्गीकरण केलेलं आहे, बरोबर. अन्नपदार्थ त्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार 3 गटात वर्गीकृत केलेलं आहे. आता त्यावरच डिपेंड आहे आपला अन्ननाश हा घटक जो आहे तो. नाशवंत खाद्यवस्तू त्यामध्ये येतात. काही खाद्यवस्तू अशा असतात की ज्या लवकर खराब होतात, सडतात किंवा वापरण्यास अयोग्य बनतात. जर त्यांना विशिष्ट प्रकारे सुरक्षित केले नाही तर लवकर खराब होतात. नाशवंत खाद्यवस्तूमध्ये अंडी, मासे, कोंबडीचे मांस, फळे, भाज्या, शिजवलेले पदार्थ आणि उरलेले अन्न इत्यादीचा समावेश या ठिकाणी होतो. त्यानंतर आहे अर्धनाशवंत खाद्यवस्तू. या खाद्यवस्तू अशा असतात की ज्यांना शीत कपाटाची गरज नसते, परंतु त्यांचा टिकण्याचा काळ जो असतो तो कमी असतो. या खाद्यवस्तूमध्ये म्हणजे बटाटे, कांदे, सफरचंद यांचा समावेश होतो. खराब न होणारे खाद्यवस्तू. जास्त काळ टिकणाऱ्या खाद्यवस्तू जास्त साध्या पद्धतीने साठवून ठेवल्या तरी जास्त काळ टिकतात. त्यामध्ये कमी पाण्याचं प्रमाण असतं. त्यांना खराब न होणाऱ्या सुकलेल्या, वाळलेल्या खाद्यवस्तू असे म्हणून ओळखले जाते. तर या वस्तू शीत कपाटाशिवाय दीर्घकाळ सुरक्षित राहतात. असे पदार्थ सहसा कोरड्या, थंड पद्धतीने साठविल्या जातात व ओलाव्यापासून सुरक्षित ठेवल्या जातात. त्यामध्ये उदाहरणार्थ धान्य, पीठ, साखर, डाळी, टोस्ट, बिस्किटे यांचा समावेश होत असतो. त्यानंतर अन्ननाशाची लक्षणे कोणती ते पाहावं लागेल. तुम्हाला प्रश्न येतील खालीपैकी कोणतं अन्ननाशाचे लक्षण आहे किंवा नाही असा प्रश्न येऊ शकतो. मग त्यानुसार तुम्ही एक म्हणजे प्रश्न हा आहे संकल्पनात्मक आहे. ठीक आहे. अन्न खराब झालेले आहे ते त्यातील उग्रवास, स्वादिष्टपणात झालेला बदल, तसेच पौष्टिक मूल्याची कमतरता व त्याचा खराब झालेला पोत यावरून ओळखता येते. अन्नामध्ये झालेले अप्रिय बदल हे खालीलप्रमाणे सांगता येतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या एखाद्या घटकाबद्दल म्हणजे अन्ननाश झालंय त्याचं एक लक्षण लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. रंगात बदल. केळीसारखे पदार्थ काही काळ साठवल्यानंतर काळी पडतात, त्याची स्वीकारणीयता कमी होते. काळी, मऊ, आंबलेले हे अशा प्रकारे केळीचा हे होतो. आता वासात बदल होणाऱ्या पदार्थामधून कसं होतं बघा अन्ननाश. तेल व स्निग्धयुक्त अन्नाचा कुबट खवट वास, दह्याचा कडू वास व पिष्टमय पदार्थाचा आंबट वास. अशा प्रकारे वासात बदल झाला तर त्यामध्ये समोसा, बटाटा, वडा, चकली हे पदार्थ म्हणजे खराब झाले असं समजून घ्या. एक जीवपणामधील बदल याचं उदाहरण बघा. दूध नासते, वरण व सांबर यास घट्टपणा येऊन काय होतं व भाजी चिकट होते.
त्यामध्ये तार, फेस, बुडबुडे येत असते. म्हणजे एकजीवपणामधील बदल झाल्यामुळे हा अशा प्रकारचा अन्ननाश या ठिकाणी होतो. त्यानंतर पोतातील बदल. काही भाज्या जसे की वांगी, गाजर हे सडल्यावर अतिशय मऊ होतात. पदार्थांची केलेली भुकटी यात गोळे खडे होतात. उदाहरणार्थ दूध पावडर, गव्हाचे पीठ हे पोतात बदल झाल्यामुळे खराब होत असतात. तांत्रिक आघातामुळे होणारे बदल. तांत्रिक आघातामुळे कवच, फुटलेले अंडे, कापणी, वेष्टनीकरण, वाहतूक व हाताळणी दरम्यान फळे व फळभाज्या यांच्यावर ओरखडे पडल्याने ते खराब होतात. हे सर्व बदल काही जीवाणू व अन्नपदार्थामधील व त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या रासायनिक घटकामुळे घडतात. हे सर्व बदल पदार्थामध्ये ते हाताळताना व त्याच्या सभोवती असणाऱ्या वातावरणामुळे घडतात. त्यामुळे पदार्थ खराब होतो व सडतो. अन्ननाशावर परिणाम करणारे घटक कोणते? तर ते पुढील प्रमाणे. खालील उपस्थित असलेल्या एक किंवा अनेक घटकामुळे नाश होऊ शकतो. तर त्यामध्ये सूक्ष्म जीवजंतू. जे जीवजंतू रोग निर्माण करतात त्यांना रोगजनक जीवजंतू असे म्हणतात. आणि हे सूक्ष्म जीवजंतू खोलीच्या तापमानावर चांगल्या प्रकारे वाढतात, परंतु शीत कपाटाच्या तापमानावर ते वाढू शकत नाही. म्हणून तर आपण बरेच वेळेस फ्रीजमध्ये जे आहे त्यामध्ये आपण अन्नपदार्थ ठेवत असतो, अन्नपदार्थ खराब होऊ नये, कारण त्यामध्ये सूक्ष्मजंतू वाढत असतात. त्यानंतर आहे रोगजनक सूक्ष्म जीवजंतू. अन्नामध्ये वाढत असताना पदार्थाचा सुगंध, बाह्यरूप व चव यामधील कोणत्याही लक्षणीय बदलाशिवाय वाढू शकतात. रोगजनक सूक्ष्म जीवजंतू अन्नात पूर्णपणे समाविष्ट झाल्यानंतर अन्न खराब दिसते व त्याचा खराब वास येतो. अशा जीवजंतूमध्ये बॅक्टेरिया, जीवाणू, यीस्ट, खमीर आणि मोल्ड यांचा समावेश होतो. हे जे नाव आहेत ते रोगजनक सूक्ष्म जीवजंतू आहेत. त्यानंतर विविध जीवजंतू, त्यांची गुणवैशिष्ट्ये. हा चार्ट इम्पॉर्टंट करा आणि ते लक्षात ठेवा तुम्ही. जीवाणू, बॅक्टेरिया इंग्रजी म्हणतात. आता बघा, स्यूडोमोनाज गोल दंडायुक्त नागमोडी आकाराचे, वेगवेगळ्या परिस्थितीत वाढतात, बीज किंवा अबीज तयार करणारे. त्यानंतर स्टॅफिलोकॉकस ऑरेस, इस्केलेरिया कोलाय म्हणजे उदाहरण आहेत. क्लोस्ट्रिडियम बोटुलियम ह्यावर प्रश्न होता. स्यूडोमोनाजवरही प्रश्न होता. सॅल्मोनेला हे ह्या जीवाणूची उदाहरणं आहेत. संवेदनशील पदार्थ मांस, दूध, अंडी. आता खमीर म्हणजेच ईस्ट म्हणतात त्याला. एकपेशीय अन्नाच्या पृष्ठभागावर हवेचे बुडबुडे तयार होतात. आता सायक्रोमिसिस, आता वाचायचं तुम्ही त्या पद्धतीने वाचा. त्यानंतर सॅक्रोमिसिस आणि कॅन्डिडा. आता ह्याचे संवेदनशील पदार्थ कोणते आहेत ह्या ईस्टसाठी? तर ते बघा, ताजी व प्रक्रिया केलेली फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, आंबवून बनवलेले मद्य हे याचं उदाहरण आहेत. विविध सूक्ष्म जंतू आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये हे बघा. आता बुरशी संदर्भात बघा, मोल्डस, अस्परगिलस. आता ह्याचं जे गुणधर्म म्हणाल तर ते बघा, अनेक पेशी तंतुमय बुरशी कापसासारखी दिसते. मोल्डमुळे विष पदार्थ तयार होतो व विषबाधा होते. शेत व साठवण कक्षात आढळतात. अस्परगिलस, पेनिसिलियम अल्टरनियस स्पेसीज, ॲस्परगिलिस नायझर, ॲस्परगिलस फ्लेवस अशा प्रकारे ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. प्राणीजन्य पदार्थ मांस, अंडी, मासे, फळे आणि भाज्या, तृणधान्य, शेंगदाणे आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ. हे जे घटक आहेत त्याला बुरशीपासून धोका असतो किंवा त्यामुळे जे आहे अन्ननाश होतो. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, विक्रे जे एन्झाईम्स आहेत ते त्याविषयी. हे नैसर्गिकरित्या प्रथिनेच असतात. प्रश्न होता बरं का, एन्झाईम्स हे काय आहेत किंवा विक्रे हे खालीलपैकी काय असतात? मग तिथं पर्याय दिलेला असतात. तर ते ऑलरेडी विक्रे जे असतात ते प्रथिनेच असतात, नैसर्गिकरित्या प्रथिने असतात. यावर प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. आणि रासायनिक प्रक्रियेमध्ये ते जैविक उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतात. ते फळे आणि भाज्या खराब करण्यास कारणीभूत असतात. काय? विक्रे. ह्या द्रव्यामुळे फळांचा व भाज्यांचा पोतरंग आणि सुगंध बदलतो. केळी मऊ पडणे, कापलेले सफरचंद करड्या रंगाचे व किंवा काळे पडत असते. हवा बघा, ऑक्सिडेशन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे की ज्यामुळे पदार्थातील रंग आणि सुगंध, पोत, पोषक घटक इत्यादी घटकांमध्ये नको असलेला बदल घडून येतो. उदाहरणार्थ कुबटणे, हलक्या रंगाच्या फळाचा रंग खराब होणे व क जीवनसत्वाचा ऱ्हास. त्यानंतर प्रकाश
यामुळे बघा पदार्थांना प्रकाशात ठेवल्यामुळे त्याच्यातील रंग आणि जीवनसत्वाचा नाश होतो. स्निग्ध व तेल यांच्या ऑक्सिडेशनसाठी सूर्यप्रकाश कारणीभूत आहे. आता किडे आणि उंदरे यामुळे कशा प्रकारे अन्ननाश होतो ते बघा. किडे, उंदरे किंवा घुशी जिवंत राहण्यासाठी खातात व अन्नपदार्थ खराब करतात व अन्न पुढील खराबीसाठी तयार होते. ठीक आहे. विघटन झाल्यामुळे बघा कच्च्या खाद्यपदार्थाला पडलेल्या भेगा व गेलेले तडे यामधून जीवजंतू सहजतेने आत जात असतात आणि वाढतात. टमाटर व्यवस्थित आलं आणि त्याला जर ते हे छिद्र पडलेलं असेल तर ते टमाटर लवकर खराब होतं. चेपलेले डबे, फाटलेले वेस्टन हे जीवजंतूंना वाढण्यासाठी जागा बनवतात व त्यामुळे हवा, प्रकाश व कीटकांना प्रवेश करण्यास सुलभता होते. त्यानंतर तापमान. अन्ननाशासाठी बघा उच्च तापमानावर अन्न हे जास्त गतीने खराब होते. सूक्ष्म जीवजंतू खोली तापमानावर लवकर वाढतात, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला. खोली तापमान म्हणजे नॉर्मल टेम्परेचर. या तापमानास जीवाणूंची वाढ, रासायनिक अभिक्रिया, जैव रासायनिक अभिक्रिया, चयापचय क्रिया, पिकणे, शोषण यामुळे अन्ननाशाची प्रक्रिया वेगवान होते. वेळ बघा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी योग्य वेळ व अनुकूल वातावरण लागते. अनुकूल वातावरणात जसे की तापमान, पाणी, आम्लता, वायू प्रमाण यात जीवजंतू ते झपाट्याने वाढतात व अन्ननाश आणि आजार पसरवितात. त्यानंतर अन्ननाशाचा प्रतिबंध. पदार्थ खराब होण्यापासून पूर्णतः प्रतिबंधित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात येतात. त्यामुळे पदार्थ सडणे किंवा नाश होणे कमी करता येते. प्रथम आत तेच पदार्थ बाहेर, FIFO फर्स्ट इन फर्स्ट आउट या चक्रीय सारणीनुसार पहिल्यांदा विकत घेतलेला पदार्थ प्रथम उपयोगात आणणे. सूक्ष्म जीवजंतूची वाढ व विकारांची क्रिया थांबवण्यासाठी किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या घटकांमध्ये तापमान, ओलावा, हवा, आम्लता यामध्ये बदल करणे आवश्यक असते. अन्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी खास पद्धत म्हणजे योग्य तऱ्हेने साठवले पाहिजे. विक्रे व जीवजंतू ती उष्णता व रासायनिक प्रक्रिया करून निष्क्रिय करता येतात. वेगवेगळ्या सुधारित प्रणालींचा अन्ननाशापासून बचाव करण्यास वापर करणे. उदाहरणार्थ कॅनिंग आणि पाश्चरायझेशन ही दोन्ही देखील महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. स्टार करा. पुढे माहिती दिलेली आहे. किरणोत्सर्जन, असेप्टिक वेष्टनीकरण, सुधारित वातावरणात वेष्टनीकरण, निर्वाह वेष्टनीकरण, नायट्रोजन वायूचा वापर, उच्च दाब प्रक्रिया हे सगळे काय जे मेथड आहेत, ही जी सुधारित प्रणाली आहे ते अन्ननाशापासून बचाव करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर महत्त्वाचं जे पॉईंट आहे, आता एकदम समरी बघा त्याची थोडक्यात. तर ते अन्ननाश ही नैसर्गिकरित्या आढळणारी प्रक्रिया असून ज्यामुळे अन्न खाण्यास आणि वापरण्यास अयोग्य होत असते, ही डेफिनेशन आहे. अन्नाचा नाश हा भौतिक, रासायनिक, जीवाणूंच्या द्वारे होणाऱ्या विघटनामुळे होते, ज्यामुळे दुर्गंधी व पोत बदल होतो व पदार्थाला नाकारले जाते. वेगवेगळ्या अन्न संरक्षणाच्या तत्वांचा वापर करून अन्ननाश टाळता येतो. अशा प्रकारे मित्रांनो फूड सॅनिटेशनमधलं अन्ननाश जे आहे ते आपण कव्हर केलेलं आहे. आणि 149 रुपयामध्ये सध्या ऑफरच समजा त्याला. सॅनिटरी इन्स्पेक्टर जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तो टेस्ट स्वरूपात आणि नोट स्वरूपात टर्निंग पॉईंट्स ॲपवर उपलब्ध आहे. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरमधून आणि आरोग्य विभाग फोल्डरमध्ये तुम्हाला ते मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील जे काय आपण माहिती ॲड करून देऊ. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.